सोलापूरमध्ये ऑटो एलपीजी पंप जे आहेत ते पूर्णतः बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जवळपास सोलापुरातील खासगी 10 ऑटो एलपीजी पंप जे आहेत ते आता पूर्णपणे बंद झालेले आहेत। त्यांना टाळं लावण्यात आलेलं आहे, कारण गॅस पुरवठा त्यांना होत नसल्याने हे ऑटो एलपीजी पंप जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। खरं तर हे ऑटो एलपीजी पंप बंद ठेवल्यामुळे सोलापुरातील जवळपास 18,000 रिक्षा चालक जे आहेत यांच्यावर उपासमारीची वेळ जी आहे ती आता आलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण आता या एलपीजी पंप धारकांना सांगण्यात आलेलं आहे की पुढील 20 दिवस त्यांना एलपीजी गॅस मिळणार नाही आणि त्यामुळेच आता पुढील 20 दिवस जवळपास 18,000 रिक्षा चालक जे आहेत ज्यांच्या रिक्षा ऑटो एलपीजी वरती चालतात ते आता पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते। भैया, काय परिस्थिती आहे? ऑटो एलपीजी आता बंद झालेला आहे, जवळपास 20 दिवस पुढचे मिळणार नाही अशी चर्चा आहे, काय परिस्थिती आहे? आता तरी बघा, कमीत कमी 18 ते 20,000 रिक्षा टोटल सोलापूर सिटीमध्ये बंद आहेत आणि कमीत कमी 15 दिवस झालेले असं शॉर्टेज झालं एलपीजीचं, कुठंच भेटेना। सगळ्या ठिकाणी अगोदर 55 रुपये लिटर भेटत होता आणि आता तर जे पोझिशन आहे 100 रुपये लिटर दिले तरी पण पेट्रोल भेटेना। सगळे रिक्षावाले कसं आहे, लई प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि कसं आहे, पॅसेंजर पण पैसे वाढून देत नाही आणि प्रॉब्लेम तरी असं झाले की अर्धी रिक्षा तर सोलापूरमध्ये बंद आहे आणि जे कंत्राटनी भाड्याने चालवते त्यांचं घर कसं चालणार? आमची सरकारची बात, सरकारला आमची हीच विनंती आहे की हे जे काय प्रॉब्लेम आहे रिक्षावाल्यांची प्रॉब्लेम बघायला पाहिजे। पण मग आता 18,000 रिक्षा चालक जवळपास सोलापूरमध्ये एलपीजी गॅसवरती रिक्षा चालवत आहेत। मग आता ह्या बंद झाल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचं घर कसं चालणार आहे? तुम्ही काय पर्याय तुमच्याकडे? काय पर्याय काय आहेच नाही ना। आम्ही काय शाळा शिक्षण घेतले नाही काय नाही, त्यासाठी आम्ही रिक्षा चालवतोय आणि आता असं प्रॉब्लेम आल्यावर आम्ही कसं करायचं पुढचं? आमचं घर कसं चालणार आहे? आमच्या घरचे प्रॉब्लेम लई परिस्थिती असते, कसं पण ते सिच्युएशन असते, कसं मॅनेज करायचं? आम्ही सरकारला फक्त हेच सांगतोय की तुम्ही काय हायशील ते करा, पण रिक्षावाले लई लई प्रॉब्लेम मध्ये फसलेले आहेत, लई त्रास होतोय। किती तर रिक्षा बंद आहे, त्यांचं घर कसं चालणार आहे? हे गव्हर्नमेंटला हे करायला पाहिजे, एवढं तरी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा रिक्षावाले असं आहेत, एक तरी प्रॉब्लेम लई आहेत। म्हणजे कसं आहे, एक तरी आपले काय म्हणतील त्याला, आपला ट्रॉफिक वाले तर लई त्रास देते। ट्रॉफिक वाले पण येणी पण आरटीओ हे तसं पण आम्ही चालवतो तरी पण कसं तरी मॅनेज करून, पण इथं असला प्रॉब्लेम आल्यावर आता कसं करायचं? तुम्ही बघू शकतो मागं पण किती गाड्या थांबलेल्या आहेत। बरोबर, असं प्रॉब्लेम आलेले आहेत की आता पुढच्या किती दिवस अजून बंद राहणार आहे ते पण सांगता येत नाही। बरोबर। आणखी काही रिक्षा चालक आहेत? तुमचा एलपीजी पंप आहे का? एलपीजी वरची आहे का रिक्षा तुमची गॅसवरची? काय आता 18,000 रिक्षा बंद पडणार आहेत कारण गॅसच नाही पुढचे काही दिवस सांगितले। सगळं परिवार सुद्धा अवघड होतं ना, गॅस कुठं नाही तर रेट बी डबल घ्याले, 90 रुपये, 95 रुपये, 100 रुपये, 2-2, 3-3 किलोमीटर पाळी, त्यामुळे सगळं अवघड होतं। आता घर कसं चालवायचं? यात पैसा मिळणार का तुम्हाला जर दुप्पट तुम्ही गॅसला पैसे दिले? पॅसेंजर आहे ते रेट देत नाहीत, प्रश्न द्यायचा प्रश्न। आता आज शेअरिंगला जरी 30 रुपये म्हणजे 40 रुपये तर बसत नाही। पेट्रोलच्या रिक्षा असताना तुम्ही सीएनजीवर का बरं चालवत होतात? काय कारण होतं त्याच्या मागचं? तेव्हा सीएनजी स्वस्त मिळत, म्हणजे पेट्रोल पेक्षा एव्हरेज जास्त ऑटो एलपीजी। ऑटो एलपीजी आता कंपनीने काढले ते वापरायला तर पाहिजे। त्याला एलपीजी होता, आता सीएनजी केलं, सीएनजी बी तशीच पाळी। आपण पाहतोय खरं तर आता सोलापुरातील रिक्षा चालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, कारण 18,000 रिक्षा चालक सोलापूरमध्ये जे ऑटो एलपीजी गॅस वापरतात। मात्र आता ऑटो एलपीजी सोलापुरातील जे खासगी 10 गॅस पंप आहेत ते सर्वच पंप आता बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आता या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।